दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती। अहमदाबाद येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मेसमध्ये काही जण जेवत होते। त्यातील काहींचा तोंडात पडणारा हातातला घास शेवटचा ठरला। त्यांच्या हातातोंडाची गाठ पडेपर्यंत एक महाभयंकर विस्फोटजनक आवाज त्यांनी ऐकला। या हॉस्टेल आणि आजूबाजूच्या इमारतींवर विमान कोसळलं। ते एअर इंडियाचं AI-171 विमान होतं। या विमानानं अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई विमानतळावरून उड्डाण केलं खरं, पण अवघ्या 30 सेकंदात विमानाचा अपघात झाला। या दुर्घटनेत एकूण 265 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला। प्रवाशांमध्ये भारतीय, ब्रिटिश, पोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिक होते। बोईंग 7878 ड्रीमलाइनरनं मारली मृत्यूची रेखा। या रेषेवर जळाली प्रवाशांची स्वप्न। अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी जिच्यामुळे झाली, त्या बोईंग कंपनीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद। बोईंग विमान कंपनीला 100 वर्षांचा इतिहास आहे। बोईंग ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे। ही कंपनी 150हून अधिक देशांमध्ये ग्राहकांसाठी अंतराळ सेवा देते। प्रवासी विमानं, संरक्षक उत्पादनं, अवकाश प्रणाली संबंधित उत्पादनाची निर्मिती ही कंपनी करते। या कंपनीचं मुख्य कार्यालय व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन इथं आहे। बोईंगने युनायटेड स्टेट्स आणि 65हून अधिक देशांमधून 1,70,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिलाय। याची स्थापना 1916 मध्ये सिएटल येथे विल्यम बोईंग यांनी केली होती। चंद्राभोवती फिरणारं नासाचं पहिलं अंतराळयान, बुध ग्रहाचं पहिलं जवळून छायाचित्र घेणारं मरीनर 10 अंतराळयान, अपोलो अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणाऱ्या सॅटर्न V रॉकेट अशी महत्त्वाची उत्पादनं या कंपनीने केली आहेत। 1960 ते 70च्या दशकात या कंपनीनं सागरी जहाज, ऊर्जा उत्पादनं, शेती यासारख्या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं होतं। परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ते एरोस्पेसकडे वळले। त्यांनी प्रथमच ट्विन इंजिन आणि वाईड बॉडी विमानं उडवली। त्यांनी बाजाराच्या गरजा आणि प्रवाशांची आवड याकडे लक्ष दिलं। अनेक तांत्रिक अडचणी पार करत या कंपनीची 737, 747, 767, 777, 787 यासारखी प्रसिद्ध विमानं जगभरात उड्डाण करत आहेत। बोईंग 787 ड्रीमलाइनरची उत्पादन प्रक्रिया 2003 साली सुरू झाली। तेव्हा याचं नाव 7E7 असं होतं। नंतर त्याचं नाव 787 ड्रीमलाइनर असं ठेवलं। लांब पल्ल्याच्या उड्डाणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच या विमानाची निर्मिती केली होती। मोठा आकार, आतमध्ये जास्त जागा, आरामदायी प्रवास ही या विमानाची वैशिष्ट्य म्हणावी लागतील। यात 2 इंजिन असतात। यात प्रवासी मर्यादा 248 ते 225 अशी आहे। या विमानाचा वेग 903 किलोमीटर प्रति तास होता, तर 14,010 किलोमीटर न थांबता प्रवास करण्याची त्याची क्षमता होती आणि याची किंमत 2180 कोटी रुपये इतकी होती। या कंपनीचे संस्थापक विल्यम हे अमेरिकन लाकूड व्यापारी होते। त्यांचा जन्म डेट्रॉइट, मिशिगन, अमेरिका येथे 1 ऑक्टोबर 1881 रोजी झाला होता। त्यांचे वडील अमेरिकेहून जर्मनीला स्थलांतरित झाले। बोईंग यांचं शिक्षण एल विद्यापीठातून झालं होतं। एका प्रदर्शनात त्यांनी पहिल्यांदा विमान उडताना बघितलं। तेव्हापासूनच त्यांना विमानाचं आकर्षण वाटू लागलं। काही कारणास्तव ते एकदा एका एअर शो मध्ये विमान प्रवास करू शकले नाहीत। त्यानंतर त्यांनी स्वतः विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतलं। भविष्यात त्यांनी स्वतःच्या मालकीचं एक विमान खरेदी केलं। एकदा त्यात बिघाड झाला। दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार होता। त्यांच्या लक्षात आलं, आपण या विमानापेक्षा चांगलं विमान बनवू शकतो। त्यांनी स्वतःचं विमान बनवण्याचं ठरवलं। त्यातून विमान कंपनीची निर्मिती झाली। त्याला बोईंग एअरप्लेन कंपनी असं नाव दिलं होतं। या कंपनीनं पहिल्या महायुद्धादरम्यान नौदलासाठी उडत्या बोटी तयार केल्या होत्या। 1920 मध्ये कंपनीनं त्यांच्या एअरमेल सेवांचा आणखी विस्तार केला। या कंपनीनं 247 ट्विन इंजिन मेनोप्लेन, मॉडेल 314 फ्लाइंग बोट, मॉडेल स्ट्रॅटोलिनर अशी अनेक प्रसिद्ध व्यावसायिक विमानं बांधली। या कंपनीच्या B-17 फ्लाइंग फोर्ट्रेट या विमानानं 1935 मध्ये पहिलं उड्डाण केलं। शिवाय दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती। कंपनीनं 1958 मध्ये व्यावसायिक विमान सेवा सुरू केली। सहज, आरामदायी प्रवास आणि कमी उड्डाण वेळ यामुळे या कंपनीच्या विमान सेवेवर प्रवासी खुश होते। बोईंग ही जगातील सर्वात मोठ्या प्रवासी उत्पादकांपैकी एक बनली। बोईंग कंपनीनं अव्वल दर्जा आणि एकाधिकारशाही मिळवली।
परंतु 1934 मध्ये अमेरिकन सरकारने एकाधिकारशाही विरोधी कायदे लागू केले. त्यानंतर बोईंग यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते त्यांच्या लाकूड व्यवसाय आणि घोड्याचे प्रजनन याकडे वळले. पण त्यांचा विमान उद्योगातला रस कमी झाला नव्हता. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी कंपनीला सल्लागार म्हणून मदत केली. विल्यम बोईंग यांचं निधन 1956 साली झालं. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांच्या कंपनीने जेट युगात क्रांती केली. अहमदाबाद येथील बोईंग कंपनीच्या विमानाचा झालेला हा पहिलाच अपघात होता. अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताच्या बातम्यांबरोबर विमानविषयीची उत्सुकता शिगेला पोचली आहे. रस्त्यावरच्या अपघातानंतर पहिल्यांदा गाडीच्या मालकाचा शोध घेतला जातो. अगदी तसंच विमान अपघातानंतर विमानाची कंपनी, त्याचे भाग, अपघातातील प्रवाशांचे किस्से हे सगळं जाणून घेणं सगळ्यांनाच महत्त्वाचं वाटू लागले. म्हणून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.